नमस्कार मंडळी. मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय पुण्यातील लाल महाल पाहण्यासाठी. 1630 मध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज यांनी त्यांच्या पत्नी जिजाबाई आणि मुलांसाठी लाल महालाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकेपर्यंत येथे अनेक वर्ष वास्तव्य केले. सध्याचा लाल महाल हा मूळ किल्ल्याची पुनर्बांधणी आहे आणि पुणे शहराच्या मध्यभागी आहे. शहाजीराजे शिवाजी आणि त्यांच्या माँसाहेब जिजाबाई यांच्यासह शहरात आले तेव्हा अलीकडेच उद्ध्वस्त झालेल्या पुणे शहराचे पुनर्जीवन करण्याच्या कल्पनेतून मूळ लाल महाल बांधण्यात आला होता. तरुण शिवाजी येथेच वाढले आणि 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकेपर्यंत लाल महालातच राहिले. 16 मे 1640 रोजी शिवाजी महाराजांचा त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंची विवाह या लाल महालातच झाला होता. लाल महाल हे शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांच्यातील चकमकीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अफजलखानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब कमालीचा अस्वस्थ झाला होता. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्तेखानाला बोलवले. तो शाहिस्तेखानाला म्हणाला, तुला पाहिजे तेवढे सैन्यबळ मी तुला देतो, पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. जर तुला हे जमले नाही तर तू मला तोंडही दाखवू नकोस. शाहिस्तेखान आपल्याबरोबर औरंगजेबाची सुसज्ज फौज घेऊन निघाला. अनेक हत्ती, उंट, घोडे, तोफा, दारुगोळ्यांचे चकडे, शस्त्रास्त्र जे बरोबर घेता येईल ते घेऊन निघाला. सागरासारखी अफाट फौज घेऊन स्वराज्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तेखान निघाला. शाहिस्तेखानाला पक्क माहीत होतं की डोंगरी किल्ल्यांशी झुंज देणे आपल्याला परवडणार नाही, जमणार तर त्याहूनही नाही. शिवाजीची लढाई करायची तर मैदानात, म्हणजे त्याला कुठेच लपता येणार नाही आणि आपली मोहीम फत्ते होईल. म्हणूनच खान आला तो थेट शिवाजी महाराजांच्या पुण्यातील लाल महालात. तेथेच त्याने आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्याचे काही चालेना. खान नागासारखा कुंडली मारून लाल महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, खानाला पुण्यातून हुसकावून लावायचा तरी कसा, कारण खानाच्या अफाट सैन्याबरोबर समोरासमोर लढणे अशक्यच होते. अचानक महाराजांच्या डोक्यात एक धाडसी विचार आला. ते ताबडतोब जिजाऊ माँसाहेबांकडे गेले. त्यांनी आपला विचार माँसाहेबांना सांगितला. माँसाहेबांनी त्यांचा विचार ऐकून घेतला व महाराजांना म्हणाल्या, शिवबा, जर बेत फसला तर प्राणाला धोका आहे. शिवाजी महाराज माँसाहेबांना म्हणाले, तुमचा आणि भवानी मातेचा आशीर्वाद पाठीशी असताना आम्हाला कसलाही धोका नाही. आम्ही कशालाही भीत नाही, म्हणूनच तुमची परवानगी मागाय आलोय. माँसाहेबांनी आशीर्वाद दिला. तिकडे शाहिस्तेखानाने पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्यांची व बाहेर जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात मिरवीत आणण्यासाठी खानाच्या अधिकाऱ्याकडे परवानगी मागण्यासाठी पाठवले. अधिकाऱ्याने परवानगी दिली. महाराजांसमोरचा मोठा अडथळा दूर झाला होता. वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा फुलांच्या मंडवळ्यांनी झाकला होता. समोर सनई चौघडे वाजंत्री वाजवत होते. वरातीच्या मागे असलेल्या लोकांमध्ये महाराज व त्यांचे मावळे वेश बदलून मिसळले होते. वेषांतर केल्यामध्ये ते कोणालाही ओळखूच येत नव्हते. वरात बघण्यासाठी लोकांनी रस्त्यावर गर्दी केली होती. लाल महालाला वळसा घालून वरात पुढे येऊन थांबली. नवरा मुलाची दृष्ट काढण्यात आली. उंबऱ्याचे माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. वरातीतील लोक पांगले. अंधाऱ्या वाड्यात नवऱ्या मुलीने आपले वेश फेकून दिला. आत एक मावळा होता, हातात तलवार घेऊन. तो बाहेर पडला. वरातीतील मावळ्यांनीही आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र करून महाराजांनी त्यांना काही सूचना दिल्या. लाल महालाविषयी महाराजांना खडा माहिती होती, कारण त्यांचे बालपणच तिथे गेले होते. महाराजांनी खिडकीतून लाल महालात प्रवेश केला. तिथे काही आचारी दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी करण्यात मग्न होते. महाराजांना पाहताच ते गोंधळले. त्यांना आरडाओरडा करण्याचीही वेळ महाराजांनी दिलेली नाही. तिथून सगळेजण खानाच्या शय्यागृहात गेले. खान गाढ झोपलेला होता. आपल्यासमोर प्रत्यक्ष काळ उभा आहे याची खानाला कल्पनाही नव्हती. खानाची झोपमोड झाली. कसला गोंधळ चालू आहे हे पाहण्यासाठी खान खिडकीतून खाली पाहू लागला. त्याला समोरच मावळे दिसले. मावळ्यांना पाहून खानाला काय करावे हे त्याला सुचेना. इतक्याच समोर शिवाजी महाराजांनी हातात तलवार घेऊन उभे असलेले त्याला दिसले. महाराजांनी तलवार उगारता जीव वाचवण्यासाठी शाहिस्तेखानाने खिडकीतून खाली उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात महाराजांनी घाव घातला. खाडकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला.
खानाची बोटे तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला. थेट जनानखान्यात लपून बसला. बघता बघता महाराज दिसेनासे झाले. महालात एकच गोंधळ उडाला. अंधाराचा फायदा घेत महाराज व त्यांचे मावळे सिंहगडाकडे पसार झाले. खानाचे सैन्य महाराजांच्या मागे पाठलाग करू लागले. इतक्यात त्यांना दिवेघाटात मसाले दिसू लागल्या. खानाच्या सैन्याला वाटले शिवाजी आपल्या मावळ्यांसह पळून जातोय. सैन्य दिवेघाटात पोहोचले तेव्हा त्यांना बैल दिसले. त्यांच्या शिंगांना पलिते बांधलेले होते. खानाचं सैन्य चांगलंच फसलं होतं. सगळा प्रकार त्यांच्या लक्षात येईपर्यंत महाराज सिंहगडावर पोचले सुद्धा होते. आताच्या काळातलं म्हणायचे तर हे महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेलं हे पहिलं सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल. 17व्या शतकाच्या अखेरीस काही लोकांनी लालमहाल उद्ध्वस्त केला आणि शहरावर झालेल्या विविध हल्ल्यामुळे अखेर तो जमीनदोस्त झाला. असे म्हटले जाते की शनिवारवाड्याच्या बांधकामादरम्यान लाल महालातील काही माती व दगड वापरले गेले होते. 1734 आणि 35मध्ये लाल महालाच्या जमिनीवर काही घरे बांधण्यात आली. राणोजी शिंदे आणि रामचंद्रजी यांना वापरण्यासाठी देण्यात आली. पेशव्याच्या कार्यालयातील नोंदीनुसार असे नमूद केले आहे की चिमाजी अप्पांचे पुत्र सदाशिवभाऊ यांच्या धाग्याच्या समारंभात ब्राह्मणांसाठी मेजवानी आयोजित करण्यासाठी लाल महालाचा वापर करण्यात आला होता. सध्याचा लाल महाल हा एक स्मारक आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित मोठ्या आकाराच्या तैलचित्रांचा संग्रह आहे. जिजाबाईंचा पुतळा, जिजाबाईंसोबत सोन्याचा नांगर वापरणारे शिवाजी महाराज, दर्शनवारे कोरीव काम, घोडेस्वारांसह रायगडचे फायबर मॉडेल आणि शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे दर्शन घडवणारा महाराष्ट्राचा एक मोठा नकाशा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.